नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कला आणि अद्वैत दोघेजण कोकणामध्ये आलेले असतात आणि कोकणामधला पारंपरिक खेळ ते दोघेजण खेळत असतात, ज्याच्यामध्ये नवरा बायकोमधलं नातं घट्ट होतं आणि कळतं की त्या दोघांमध्ये कुणाचं जास्त प्रेम एकामेकांवरती आहे. तेव्हा इकडे आता झाडाची फांदी घेऊन एकमेकांच्या पायावरती मारायची असते आणि तो खेळ खेळत असताना अद्वैत कलाच्या पायावरती ती फांदी जोरात मारतो आणि त्यामुळे तिचा पाय जो दुखत असतो त्याला जोरात लागल्यामुळे तिला ठेच लागते आणि ती पडणार. तेवढ्यात अद्वैत तिला सावरतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे सॉरी, तुझ्या पायाला लागले आणि मी तुझ्या पायावरती जोरात मारलं. तेव्हा कला म्हणते काही हरकत नाही, ठीक आहे. तेव्हा इथे आता मावशी म्हणत असतात की हे बघा, बघितलंस का, तुझ्या नवऱ्याच्या फांदीवरती एक सुद्धा पान राहिलेलं नाही आहे, म्हणजे कमी पानं आहेत. त्याच्यामुळे तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो माझं प्रेम. तेव्हा इथे आता आजूबाजूची माणसं म्हणत असतात, हा मग काय झालं, प्रत्येक वेळेला काय बायकोचंच नवऱ्यावरती प्रेम असतं का? नवऱ्याचं सुद्धा बायकोवरती प्रेम असतंच की जास्त. आणि तसंच आता घडलेलं आहे. पण अद्वैतला वाटत असतं की माझं खरेवरती प्रेम नाही आहे. कारण त्याने अजून तिला बायको म्हणून स्वीकारलेलं नसतं, तिला तो दर्जासुद्धा दिलेला नसतो. तेव्हा त्या लोकांचं बोलणं खोटं वाटत असतं. पण जेव्हा ती माणसं म्हणतात की तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावरती भरपूर प्रेम आहे आणि तो कधीही तुझी साथ सोडणार नाही, कधीही तुला एकटं सोडणार नाही, हा माझा शब्द तू लक्षात ठेव, असं त्या मावशी म्हणत असतात कलाला. त्यानंतर इथे संगी सरोजला काही हवं नको ते बघत असते, पण नेहमीप्रमाणे इथे सरोज तिला ॲटिट्यूड देत असते. तेव्हा आबा तिथे येतात आणि म्हणत असतात की जरा सोहमला कलाला फोन तरी लावायला सांगा. ते दोघंजणं कसे आहेत आणि कधी परत येत आहेत ते तरी आपल्याला कळेल. दोघेजणं सुखरूप आहेत ते ऐकूनच बरं वाटतंय. पण कधी एकदा ते दोघेजण इथे येत आहेत आणि त्यांना डोळे भरून बघतोय असं वाटतंय. तेव्हा सोहमला जरा फोन लावायला सांग. रजनी म्हणते आबा मी लगेचच त्याला फोन करायला सांगते. तेवढ्यात राहुल आपली बॅग वगैरे घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. राहुल दिव्यागरला गेलाय हे कुणालाही माहिती नसतं. तेव्हा रजनी म्हणते राहुल, अरे कुठे गेला होतास तू? कुठून येतोयस तू, कुठे गेला होतास, कुणाला काही माहिती नाही आहे. आबासुद्धा म्हणत असतात काय रे राहुल, कुठे गेला होतास? तेव्हा राहुल म्हणतो की मी दिव्या अगरला गेलो होतो. तेव्हा इकडे श्रीकांत काका म्हणतात की दिव्या अगरला, अरे पण कशाला, काय झालं? तेव्हा राहुल म्हणतो मामा गरज नाही आहे. अहो मी दिव्या अगरला गेलो होतो निकम यांच्याकडे आपली डील फायनल करायला आणि तुम्हाला सगळ्यांना मला आनंदाची बातमी सांगायची आहे. त्यांच्याबरोबर मी डील क्रॅक करून आलो आहे, असं म्हणाल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. मात्र सरोजला थोडंसं दुःखसुद्धा झालेलं असतं. कारण या कामाचं क्रेडिट सगळं अद्वैतला जाणार होतं. कारण या सगळ्याची जी काही मेहनत होती ती अद्वैत आणि कला या दोघांनी केलेली असते. त्यामुळे इथे सरोजला थोडंफार वाईट तर वाटलेलंच असतं. श्रीकांत काकांना आनंद होतो. श्रीकांत काका म्हणतात की बरं झालं तू राहुल तिथे गेलास. अरे मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं. कारण अद्वैत आणि कला दोघेजण रस्त्यामध्येच फसले होते. ते कुठल्या तरी एका गावामध्ये थांबलेत. आता एवढं मोठं डील आपल्या हातातून जाते की काय असं वाटत होतं. पण तू जाऊन खूप जास्त महत्त्वाचं काम केलेस आणि अशीच मेहनत करत राहा. तेव्हा इकडे आता राहुल म्हणतो की मी ऑफिसमध्ये माझं काम करत होतो आणि त्यावेळेलाच मला कळलं अद्वैतदादा आणि कलावहिनी दोघेजण तिथे काही पोचू शकणार नाही आहेत. त्याच्यामुळे मी विचार केला की मला तिथे गेलं पाहिजे आणि हे डील क्रॅक केलं पाहिजे आणि तेच मी केलं, बाकी काही नाही. तेव्हा रजनी म्हणत असते की राहुल, अरे एवढं मोठं तुला काम करताना बघून मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. तेव्हा राहुल म्हणत असतो की आता अद्वैतदादाप्रमाणे मला एवढं चांगलं करता आलं आहे की नाही, त्या लोकांना एवढं चांगलं एक्सप्लेन करता आलं आहे की नाही मला माहिती नाही. पण मी खरंच सांगतो, मी माझ्या परीने 100% प्रयत्न करण्याचा निर्णय मी घेतला होता आणि त्याच पद्धतीने मी माझं काम केलं आहे अगदी प्रामाणिकपणे. आता ते कितपत योग्य केलं आहे मला पण माहिती नाही आहे, पण हे डील मी मिळवलेलं आहे.
तेव्हा आबा म्हणतात की राहुल, अरे तू एवढं मोठं डील मिळवलंस, हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुला अद्वैतसारखं काम करायची गरजच नाही आहे. अद्वैत त्याच्या पद्धतीने काम करतो. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करा, पण ते काम करा. ते करण्यासाठी मेहनत घ्या आणि चिकाटीने काम करा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. तेव्हा राहुल म्हणतो, नक्की आबा, तुम्हाला माझ्या कामामुळे खूप आनंद तर झाला आहे ना? आबा म्हणतात, खूप. राहुल, तुला एवढं प्रामाणिकपणे काम करताना बघून आणि एवढं मोठं डील मिळवताना बघून मला आनंद तर होईलच ना. कारण माझी शंकाच नाही आहे की तू काम करत नाहीस. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे आणि जे तू आज केलंस. तेव्हा सगळेजण राहुलचं कौतुक हे एक मनापासून करत असतात. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की राहुल, अरे वाह! तू खूपच जास्त महत्त्वाचं काम केलेस. तुला कळतंय का? सगळेजण तुझं कौतुक करतायत. आता बघ, या घरामध्ये या लोकांना मी सातत्याने कशी जाणीव करून देते की हे डील राहुलने मिळवलेलं आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देते. असं आता रोहिणीच्या मनामध्ये आलेलं असतं आणि सरोजचा पडलेला चेहरा बघून रोहिणीला खूपच जास्त आनंद हा होत असतो. तर इथे कला अद्वैत दोघेजण उभे राहिलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की चला आता ताडी प्यायची आहे. तेव्हा कला म्हणते, ताडी? तेव्हा आजूबाजूच्या बायका म्हणतात, हो, आता आम्ही सगळेजण ताडी पिणार आहोत आणि ताडी काही चढत वगैरे नाही हां. ताडी प्यायला काही नाही. प्रसाद म्हणून थोडी थोडी प्यायची. तेव्हा कला म्हणते, नाही, नको नको, मला नको. अद्वैत म्हणतो, नाही, मला पण नको. तेव्हा आजूबाजूची लोकं काही ऐकत नाही. ते बायका, ते पुरुष म्हणत असतात की नाही, ताडी तुम्हाला पाहुण्यांनो थोडी तरी प्यावीच लागेल. तुम्ही आमच्या इथे थांबलाय ना. तेव्हा तिथे एक मुलगी आहे, त्याने म्हणते, असं काय करताय पाहुण्यांनो, थोडी तरी ताडी तुम्हाला प्यावीच लागेल. तुम्ही आमच्या इथे आलाय ना, मग प्रसाद म्हणून प्यायला नको का? आणि ती अद्वैतला म्हणते की चला तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला ताडी प्यायला देते. तेव्हा ती अद्वैतला एकट्यालाच घेऊन येते. कला मागेच उभी राहिलेली असते. तेव्हा कलाला त्या बायका घेऊन येतात आणि ती मुलगी म्हणते की प्या, ताडी प्या, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तेव्हा अद्वैत लगेच ग्लास घेतो आणि प्यायला सुरुवात करतो. कलासुद्धा येते. कला पण एक ग्लास घेते आणि ताडी प्यायला सुरुवात करते. त्यानंतर डीजेला खूप जोरात अशी गाणी लावलेली असतात आणि सगळेजण एकत्र डान्स करत असतात. त्याच्यामध्ये कला अद्वैतला सुद्धा डान्स करायला लावतात. कला तर छान एन्जॉय करत असते. अद्वैत मात्र थोडासा डान्स करण्यासाठी पुढे यायला काही तयार नसतो. बाकीचे सगळे मस्त डान्स करत असतात. पण त्या गावामध्ये जी मुलगी असते ती फक्त अद्वैतच्या दिशेनेच बघत असते आणि ते कलाला कळत असतं आणि अद्वैतच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली असते. पण कला काही तिच्याकडे लक्ष देत नाही. ती आपली त्या लोकांमध्ये बिझी झालेली असते. पण ती मुलगी पूर्णपणे अद्वैतला अटेन्शन देत असते, त्याच्याकडेच बघत असते. त्यानंतर इथे रोहिणी म्हणत असते, बघितलंस ना सरोज वहिनी, अगं माझ्या मुलाने, राहुलने एवढं मोठं डील क्रॅक केलं. अद्वैत कला दोघेजण तिथे पोचले नाही, पण राहुल योग्य वेळी तिथे जाऊन एवढं मोठं काम करून आला, हो की नाही? तेव्हा सरोज म्हणते, हो ना गं, मला तर टेन्शन आलं होतं की अद्वैत तिथे कधी पोचणार आणि त्या लोकांबरोबर कधी मीटिंग करणार. पण राहुल तिथे गेला आणि आपल्या सगळ्यांचं टेन्शन त्याने दूर केलं. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अद्वैतबरोबर तुझं काही बोलणं झालं की नाही? तेव्हा सरोज म्हणते, नाही गं, मगाशी बोलणं झालं होतं, पण आता एवढ्यात काही बोलणं नाही झालं आहे. मी मगाशी फोन केला होता, पण फोन काही उचलला नाही. थांब, बरं झालं तू बोललीस. आता मी अजून एकदा ट्राय करून बघते. तेव्हा सरोज फोन लावत असते. कलाने फोन चार्जिंगला लावलेला असतो. तिचा फोन वाजत असतो, पण दोघेही आता त्या माणसांबरोबर बाहेर ते दोघं जण एन्जॉय करत असतात, सण साजरा करत असतात, छान डान्स करत असतात. त्याच्यामुळे कलाचं मोबाईलकडे काही लक्ष नसतं, मोबाईल चार्जिंगला असतो. तेव्हा सरोज म्हणत असते की काय झालं, हे लोकं फोन का उचलत नाही आहेत? तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, अगं तूच विचार कर ना, लग्न झाल्यापासून ते दोघं जण एकत्र फिरायला कधीच गेलेले नाही आहेत. दोघेजण पहिल्यांदा एकत्र फिरायला गेलेत आणि आता तर काय, तू त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी प्लॅन केला होतास. अद्वैतला एकट्याला पाठवायला निघाली होतीस आणि अद्वैत त्या कलाला सुद्धा बरोबर घेऊन गेला. मग आता ते दोघं जण लांब जायच्या ऐवजी अजून जवळ येणार ना. ते दोघं जण दिवसासुद्धा एकत्र आहेत आणि रात्रीसुद्धा. त्या दोघांना लांब करता करता एकत्र नाही आले म्हणजे मिळवलं.
तेव्हा सरोज म्हणत असते, रोहिणी तू गप्प बस गं. आता जास्त बोलू नये ना, तू मला इरिटेट करू नकोस. आधीच माझं डोकं ठिकाणावरती नाही आहे. त्याच्यामध्ये अजून तू नको नको ते नको बोलूस. तेव्हा रोहिणी म्हणते, जाऊ दे, आता मी चांगलेच बोलत होते तुला, पण तू बघ मध्ये मध्ये फोन ट्राय करत राहा, कधी ना कधीतरी उचलतील. तेव्हा इथे आता अद्वैत आणि कला दोघेजण ताडी प्यायलेले असतात आणि ती त्यांना चढलेली असते. बाकीचे सगळे तर नाचत असतात आणि खूप जास्त ताडीचे ग्लासेस घेतात आणि तिथे पीत बसलेले असतात. तेव्हा कला म्हणते, नाही नको नको मला नको. पण ती मुलगी पुन्हा तिथे येते आणि अद्वैतला म्हणते, पाहुण्यांनो असं काय करताय? तुम्ही आमच्या गावाला आलात ना, मग तुम्ही प्या ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू पण पी. तेव्हा ती म्हणते, नाही नको मला नको, मी तर प्यायले, तुम्ही प्या. आणि अद्वैत तिच्या सांगण्यावरून ताडी लगेच प्यायला सुरुवातसुद्धा करतो. कलाला वाटतं की अद्वैत तिच्या सांगण्यावरून ताडी कसं काय पितोय, म्हणून ती सुद्धा प्यायला सुरुवात करते आणि मग सगळेजणे मिळून एकत्र डान्स करायला लागतात. तेव्हा कला त्यांच्याबरोबर छान एन्जॉय करत असते, पण ती अद्वैतकडे सुद्धा बघत असते. अद्वैतचं लक्ष मध्ये मध्ये त्या मुलीकडे जातच असतं. तर इथे राहुल आणि रोहिणी दोघेजणं छान आता सेलिब्रेट करत असतात. दोघेजण एकत्र ड्रिंक करत असतात. तेव्हा राहुल म्हणत असतो की मम्मा बघितलंस ना, तुला नेहमी असं वाटत असतं की तुझा मुलगा काही करत नाही म्हणून, पण आता बघितलंस एवढं मोठं काम करून आलाय तुझा मुलगा. हे डील आपल्याला मिळाले आणि ते सुद्धा माझ्यामुळे. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की राहुल, मला वाटलंच होतं रे, तू अशी कामगिरी केलीस ना तर घरातले लोक नक्कीच तुझं कौतुक करतील आणि मला हेच हवं होतं. मी तुला नेहमी म्हणायचे ना की तुझंसुद्धा इथे असं स्थान निर्माण कर की फक्त आबांना, माझ्या डॅडला फक्त तो अद्वैत दिसायला नको, तर तू सुद्धा काम करताना दिसला पाहिजे. तुझंसुद्धा या घरामध्ये कौतुक झालं पाहिजे. ती सरोज वहिनी बघितलीस ना, सरोज वहिनीचा चेहरा असा पडलेला बघायला मला खरंच खूप आनंद झाला होता. म्हणजे आपल्याला खरं तर अजून आनंद झाला असता जर अद्वैत आणि कला दोघेजणं ढगात निघून गेले असते. बरोबर की नाही? त्याच्यामुळे आपला एक प्लॅन सक्सेसफुल झालेला नाही आहे, पण आपला दुसरा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे की तुझ्यामुळे ही डील क्रॅक झालेला आहे. आणि इथे अद्वैत आणि कला हे दोघंजण अपघातामध्ये गेले असते ना, तर जास्त आनंद झाला असता. पण ठीक आहे, एकतर आपला मनासारखा डाव आपल्याला मिळाला आहे ना, दुसरा आपण कधीतरी मिळवू. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा काळजी करू नको, सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल. तेव्हा रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनीला खाली पडताना बघून मला खूप आनंद झाला आहे रे. म्हणजे नेहमी सगळ्यांवरती सत्ता तिची, सगळीकडे तिचंच कौतुक, तिने नेहमीच माझा मान हिरावून घेतला आहे. म्हणजे डॅड फक्त सरोज वहिनीचंच ऐकायचे, माझं नाही. नेहमी मला कॉर्नर करण्यात आले फक्त तिच्यामुळे. मी तिला कधीच माफ नाही करणार आहे. कारण तिने मला खूप जास्त त्रास दिला आहे आणि हा त्रास मी कधीही विसरणार नाही आहे. तिने माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावून दिलं. या घरातून तिने मला एक प्रकारे हकलून दिलं आणि परत जेव्हा इथे आले ना, तेव्हा प्रत्येक वेळेला तिने मला जाणीव करून दिली की मी इथे आश्रित आहे म्हणून. म्हणून मी तुला म्हणते की यांच्याकडून प्रत्येक गोष्टीचा आता बदला घ्यायचा आहे. तेव्हा इकडे अद्वैत कला आता दोघेजणं आपल्याच नादामध्ये असतात. दोघेजणं ताडी घेत असतात आणि 1, 2, 3 म्हणून पित असतात. तेव्हा कला म्हणते, नाही आपण 3 नाही बोलायचं, कारण 3 तिघाडा आणि काम बिघाडा असतो ना, म्हणून आपण 3 नाही बोलायचं. आपण बोलायचं 1, 2 आणि 4 असं म्हणायचं आपण आणि प्यायचं. कारण 3 बोललं ना की आपलं काम होत नाही. तेव्हा अद्वैत कला दोघेजणं ताडी पित असताना ती मुलगी तिथे उभं राहून अद्वैतकडे बघत असते. तेव्हा अद्वैतचं लक्षसुद्धा तिच्याकडे जातं आणि अद्वैत म्हणत असतो की खरे बघितलंस का? ती बघ ती मुलगी तिथे उभी राहिली आणि माझ्याकडेच बघते. अशा 56 मुली माझ्यावरती लाईन मारतात, माझ्यावरती मरतात, कळलं का तुला? तेव्हा कला म्हणते, गप्प बस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस तू काय? बघ तिकडे बघ, ती मुलगी कशी माझ्याकडे बघते. तेव्हा इथे कला म्हणत असते की तुझ्याकडे नाही बघत आहे ती, जास्त लाडाला येऊ नकोस, कळलं ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस, ढकलू नकोस मला, मी बघ आता काय करतो. आणि अद्वैत मुद्दामून त्या मुलीबरोबर बोलण्यासाठी बाहेर जातो आणि ती म्हणते की काय पाहुण्यांनो, ताडी आवडली का तुम्हाला? तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, काय काय आवडली काय? तेव्हा ती मुलगी म्हणते की ताडी, अजून काय विचारते? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आवडली ना, ताडी आवडली आणि खूप काही आवडलं अजून. तेव्हा ती म्हणते, अजून काय काय आवडलं तुम्हाला आमच्या गावामध्ये? तेव्हा अद्वैत म्हणतो, सगळंच.
इकडची माणसं आवडली, इकडची घरं आवडली, इथली झाडं, हवा पण आवडली मला. तेव्हा ती म्हणते, अजून? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला आमच्या इथली माणसं तर आवडली म्हणताय, कोण कोण आवडलं मग? तेव्हा अद्वैत म्हणतो, सगळी आवडली ना. माणसं मला सगळी आवडली. खूप चांगली आहेत तिथली माणसं. तेव्हा त्याला ताडी चढत चाललेली असते. त्याचा तोल जाणार तेवढ्यातच ती मुलगी अद्वैतचा हात पकडते. तेव्हा अद्वैत तिच्याबरोबर बोलत तिथेच उभा राहिलेला असतो. कला त्याच्याकडे बघत असते आणि कला मनामध्ये जेलस होत असते. कलाला असं वाटत असते की अद्वैत त्या मुलीबरोबर जरा जास्तच वेळ उभा राहून बोलतोय. तेव्हा कलासुद्धा आता हळूहळू अद्वैतच्या दिशेने येते आणि त्या मुलीचा त्याने जो हात पकडलेला असतो तो आधी सोडायला सांगते. तेव्हा इथे कला म्हणत असते की तुझ्याकडे 56 मुली बघतात, हे कौतुक लग्नाच्या बायकोला नाही सांगायचं, कळलं का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, का का नाही सांगायचं? तेव्हा कला म्हणत असते, का नाही सांगायचं म्हणजे? माझा हक्क आहे तुझ्यावरती, बाकी कुणाचा नाही, कळलं का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, सोड आधी माझा हात सोड. तेव्हा इथे कला म्हणत असते की हात सोड, थांब आता मी तुला बरोबर सांगते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की तू काही बोलायचं नाही कला, खरे कळलं ना, तू माझी बायको नाही आहेस. तेव्हा कला म्हणते, काय मी तुझी बायको नाही आहे? आणि ती जाते आणि तिथे एक स्टेज केलेला असतो त्याच्यावरती जाऊन उभी राहते आणि कला म्हणत असते की ऐका सगळ्यांनी, माझं नाव आहे कला अद्वैत चांदेकर. मी आहे अद्वैत चांदेकरची बायको आणि तुझ्यावरती फक्त माझा अधिकार आहे. तेव्हा इथे कला म्हणते, ये चांदेकर इकडे ये. तेव्हा अद्वैतसुद्धा कलाच्या दिशेने येतो. आपल्या हातातला जो काही तो मडकं असतं त्या मुलीच्या हातामध्ये देतो आणि आता कलाकडे येत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मी तुझी बायको आहे, कळलं ना. 56 मुली बघत असल्या तरीसुद्धा मी लग्नाची बायको आहे. माझ्यासमोर या गोष्टी बोलायच्या नाहीत आणि मी बायको असल्यामुळे तुझ्यावरती हक्क फक्त माझा आहे, कळलं का? तेव्हा इथे अद्वैत आता पूर्णपणे नशेत असतो आणि त्याचबरोबर कलासुद्धा इथे नशेत असते. पण दोघेही एकमेकांच्या मनातलंच एकमेकांबरोबर बोलत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कला अद्वैत दोघेजणं आता रूममध्ये आलेले असतात आणि ते दोघेजणं 1, 2, 3 आणि 3 नाही म्हणायचं, डायरेक्टली 4 म्हणायचं, त्याच्यावरतीच अजून थांबलेले असतात. आणि कला आता इथे पडायला जाणार तेवढ्यातच अद्वैत तिला सावरतो. तेव्हा त्या दोघांमध्ये आता जवळीकतासुद्धा निर्माण होत असते. कला आणि अद्वैत दोघेजण एकमेकांकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असतात. त्यानंतर कला अद्वैतच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवून झोपलेली असते. दोघे झोपलेले असताना सकाळ सकाळ तिथे सरोज आणि सोहम दोघंजणं त्या दोघांना घ्यायला आलेले असतात आणि त्या दोघांना असे एकत्र बघून कलाला अद्वैतच्या खांद्यावरती डोकं ठेवलेलं बघून इथे सरोजला खूपच जास्त राग येतो आणि सरोज जोरात ओरडते की अद्वैत. तेव्हा अद्वैतला जाग येते. समोर बघतो तर काय, सरोज आणि सोहम दोघे येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा अद्वैतसुद्धा घाईघाईने उठतो आणि कलासुद्धा घाईघाईने उठून आता उभी राहते आणि दोघेही समोर सरोजला बघून मनामध्ये खूपच जास्त घाबरलेले असतात.